गोपाळजींनी सांगितलेलं मंदिर तर हेच आहे. गोपाळजी कुठे आहेत पण? तुझं ठरलंय? सगळी तयारी झाली? आपण नक्की पळून जायचंय? बघ उद्या दादा ओरडल, काय बाई बोलला, तू पलटी तर नाही मारणार ना? नक्की सगळी तयारी झाली? पैसे सगळे मिळालेत? आज मिळतील. हां, एक काम कर, कपड्यांची बॅग, पैशांची बॅग हे सगळं घेऊन उत्सवाच्या दिवशी बरोबर रात्री 10 वाजता आपल्या गावच्या वेशी बाहेर जे मंदिर आहे तिथे येऊन मला भेट. माझी एकच टेन्शन आहे, काय? दादा. म्हणजे एकतर त्याचा उत्सवाला विरोध आहे आणि उत्सवाच्या रात्री तो मला घराबाहेर पडू देईल की नाही हा थोडा प्रश्न आहे आणि मला त्याची खूप भीती वाटते. अरे तू काही कर, भिंत पाड, खिडकीतनं बाहेर एक, कौलं फोडून बाहेर एक, दार, काही कर, पण तुला बाहेर निघावं लागेल. मी आलो असतो तुझ्या मदतीला पण नाही येऊ शकत. उत्सव चाललोय, मी तिथनं गेलो तर लोक मला काय बाय प्रश्न विचारतात. हे बघ आर्या, हे आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी तुला हे जमवावं लागेल. जमवशील ना? जमवेन मी गोपाळजी. आपल्याकडे आता काहीच पर्याय नाहीये. ठीक आहे, निघू तिथून. कुणी बघायच्या आधी इथून निघालं पाहिजे. 10 लाख फक्त 10 मिनिट कमी आहेत. गोपाळजींना कोणी अडवलं तर नसेल ना? नाही, गोपाळजी म्हणाले होते की ते मुखवटा घालून येणार आहेत. येत असतील. गोपाळजींना कोणी अडवलं नसेल ना? दादा, दादा एवढ्या हवालदारांसोबत गेलाय म्हणजे नक्कीच उत्सव थांबवायला गेलाय. तर या सगळ्या गोंधळात गोपाळजींना येता येईल.